नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, उद्या संध्याकाळी वैशाख पौर्णिमा खरं तर चालू होते. तर उद्या संध्याकाळी खरं तर 8:02 हे वैशाख पौर्णिमा चालू होणार आहे आणि परवा दिवशी 12 तारखेला खरं तर वार सोमवार रात्री 10:26 रात्री ही पौर्णिमा संपणार आहे. बघा, ज्यांना खरंच सत्यनारायण करायचं आहे, ज्यांच्या घरात रोज म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण ज्या घरात केला जातो, तर उदय स्थितीनुसार आपल्याला परवा दिवशी म्हणजेच वार सोमवारी आपल्याला प्रदोष काळात हा सत्यनारायण करायचा आहे. बघा, या दिवशी खरं तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय उपाय आणि सेवा केल्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आपल्यावरती आशीर्वाद राहील, तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जे काही तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करता, तर तेवढेच ते आपल्यावरती प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. बघा, प्रत्येक पौर्णिमा ही खरं तर माता लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणजे कुळदेवीला समर्पित आहे. या दिवशी जर तुम्हाला महिनाभर जरी सेवा करायला शक्य नाही झालं, तरी सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तरी माता लक्ष्मी आणि कुळदेवीची सेवा करू शकता. बघा, हा दिवस खरं तर खूप म्हणजे खूप म्हणजे माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी खूप प्रभावशाली मानला जातो. तर बघा, या दिवशी खरं तर आपल्याला काही सेवा करायची, काही दान करायचे आहेत, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर वैशाख पौर्णिमेच्या म्हणजेच परवा दिवशी ओघवती पौर्णिमा आहे. तर ज्यांचा खरंच उपवास असतो ना, तर त्यांनी परवा दिवशीच म्हणजे सोमवारी 12 तारखेला आपल्याला धरायचा आहे पौर्णिमेचा उपवास. ओघवती पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे 12 तारखेला उपवास करायचा आहे. आता बघा, ज्यांचं पशुपतीचं व्रत आहे किंवा सोमवारचं जे व्रत आहे त्यांचं, तर त्यांनी खरं तर जो पौर्णिमेचा पण उपवास आलेला आहे आणि हा पण उपवास आलेला आहे, तर तुम्ही कोणताही म्हणजे नाही का, जर तुमचं संकल्पयुक्त जर सेवा चालू असतील, तर तुम्ही म्हणजेच सोमवारचे व्रत तुमचे संकल्पयुक्त चालू असतील, तर तुम्ही एकच धरता येणार आहे तुम्हाला, एक तर सोमवार किंवा पौर्णिमेचा. तर बघा, संकल्पयुक्त जो असेल तर तो तुम्ही धरू शकता. म्हणजे नाही का, म्हणजे जो काही मोजणार आहात पशुपतीचं व्रत तुम्ही सोमवारचं, तर ते तुम्ही सोमवारचं म्हणजे ह्याचं न धरता तुम्ही कुठलाही एक उपवास त्या दिवशी धरू शकता. तर बघा, या दिवशी खरं तर आपल्याला दान धर्म करण्याला देखील तेवढंच महत्व आहे. या दिवशी खरं तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ दान धर्म करण्याला तेवढं म्हणजे खूप सारं महत्व आहे. बघा, तुम्ही एखाद्या गरजूला काही ना काही दान करू शकता. बघा, जे काही रोडवरती राहणारे आहेत किंवा जे काही आपल्या घरी मावशी कामासाठी येत असतील, त्यांना देखील तुम्ही, ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांनाच तुम्ही दान करायचं आहे. कारण एखाद्याच्या घरी खूप सारं आहे आणि त्यांना दान केलं तर त्या भेटलेल्या वस्तूचं त्यांना खरंच काहीच किंमत कळणार नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूची मदत करता, गरजूला अन्नदान देताना आणि त्याचे जे आशीर्वाद आपल्याला भेटतात ना, त्याच्या इतकं काहीच पुण्य आपल्या आयुष्यात तर नसतं. तर बघा, हे सर्व काही तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला सकाळचं शुचिर्भूत होऊन मेन म्हणजे पितृस्तुती स्तोत्र वाचन करायचं आहे. त्यानंतर देवपूजा करायची आहे. उंबरठ्याला देखील हळदीचं लेपन करायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला फरशी पुसत असताना हळद, गोमूत्र आणि खडमिठाने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. स्वच्छ आपल्याला आधी पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ना बघा, हे सर्व झाल्यानंतर ना आपल्याला सेवा काय करायची, तर सेवा आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची करायची आहे. तर ज्यांच्याही घरात भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो किंवा जरी हे असेल बाळकृष्णाची मूर्ती, तरी सुद्धा त्यांच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करायचा आहे या दिवशी. म्हणजे तुम्ही पुरुष सुक्त एकदा म्हणू शकता, स्त्री सुक्त एकदा म्हणून अभिषेक करू शकता. त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी खरं तर तुळशीपत्र तोडत नाही तुम्ही आदल्या दिवशी, किंवा जिथं फुलं भेटतात त्यांच्याकडे सुद्धा भेटून जाईल. तर तुम्ही बाळकृष्णाला किंवा भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे. भगवान विष्णूंचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहावा, त्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला तुळस अर्पण करायची आहे. आणि बघा, त्यानंतर ना आपल्याला
माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. बघा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. तुम्ही 16 वेळा श्री सूक्त म्हणून जर अभिषेक केला तर खरंच खूप उत्तम. जरी नाही शक्य होत तरी सुद्धा तुम्ही 1 वेळा तरी म्हणून अभिषेक करू शकता. त्यानंतर ना तुम्हाला या दिवशी खरं तर कुंकुम अर्चन देखील करायचं आहे. बघा माता लक्ष्मीचा फोटो म्हणजे फोटो मूर्ती असेल, त्याच्यानंतर ना कुळदेवीची आपल्याकडे मूर्ती टाक फोटो असेल तर त्यावरती सुद्धा आपण कुंकुमार्चन करायचं आहे. जे तुमच्याकडं अवेलेबल आहे त्यावरती, किंवा श्रीयंत्र जरी असेल तरी त्यावरती तुम्ही 16 वेळा श्री सूक्त म्हणत देखील अभिषेक करू शकता. त्यानंतर ना तुम्ही म्हणजे ते जरी नाही शक्य झालं तरी सुद्धा 99 मंत्र किंवा माता लक्ष्मीचे मंत्र म्हणत देखील अभिषेक करू शकता. बघा ओम ऐं प्रें क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत तुम्हाला ह्या 2 बोटांनी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आणि बघा ज्यांना म्हणजे नाही का तुम्ही माता लक्ष्मीचा सुद्धा मंत्र म्हणू शकता आणि कुंकुमार्चन करू शकता. ओम महालक्ष्मी नमः नमो नमः असं म्हणत देखील तुम्ही हे करू शकता, कुंकुमार्चन करू शकता. तर बघा हे सर्व सेवा तुम्हाला खरं तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायच्याच आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याला या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे. जे काही तुमच्या घरात फळ आहेत तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आवडणारा सर्वात पदार्थ तर तुम्ही या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बत्ताशाचा नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर ना तुम्ही मखाण्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यानंतर ना तुम्ही तांदळाची खीर किंवा शेवाळ्याची खीर, रव्याची खीर असं देखील माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. खरं तर खीर हा माता लक्ष्मीला सर्वात आवडता नैवेद्य आहे, त्याच्यामुळे हे देखील तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. बघा याच दिवशी खरं तर म्हणजे नाही का जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमच्याही घरात माता लक्ष्मीचा वास राहावा, माता लक्ष्मी जे काही घरात लक्ष्मी येते स्थिर व्हावी, भरभराट व्हावी घराची, त्यानंतर ना जे काही आर्थिक म्हणजे नाही का परिस्थिती आहे तुमची तर ते आणखी सुधारावी असं जर तुम्हाला वाटत असेल, किंवा जे काही कर्ज झालेलं आहे, कर्जबाजारीपणासारखा वारंवार घरात येत असेल, त्यानंतर बघा मुलांच्या काही नोकरीच्या संदर्भात अडचणी आहेत, खूप साऱ्या अडचणींचा उपाय म्हणजे घरातील खूप साऱ्या अडचणींवरती देखील हा उपाय तुम्ही करू शकता. की धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बघा करू शकता. तर खूप प्रभावशाली सेवा आहे आणि ह्या सेवेने कितीतरी अडचणी दूर होतात. आपले जे काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होऊन आपल्यावरती सुद्धा माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहतो असं म्हटलं जातं. आणि ते खरं तर खूप अनुभव सिद्ध सेवा आहे की जेव्हा तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा मनापासून करताना तर तुमच्या घरात खरं तर कशाचीच काहीच कमी पडणार नाही. तुमची जे काही स्वप्न आहेत, इच्छा आहे ती नक्कीच पूर्णत्वात जातात म्हणजे जातातच. धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेचं एवढं महत्व आहे आणि तेवढंच ते फलद्रूप सुद्धा आहे की तुम्ही सेवा केली आणि त्याचं काहीच भेटणार नाही असं नाही. तर बघा जेव्हा तुम्ही प्रत्येक मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताना तर खरंच खूप म्हणजे खूप घरात फरक जाणवतो आपल्या. आणि मेन म्हणजे आपल्याला काय करायचंय, पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात पांढरं फूल टाकायचं आहे, अक्षदा हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यांनी आपल्याला म्हणजेच चंद्राला अर्ध्य द्यायचं आहे. बघा ओम सोमहाय नमः, ओम सोमहाय नमः असं म्हणत आपल्याला सूर्याला खरं तर या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अर्ध्य द्यायचं आहे. आणि झोपताना आपल्याला इच्छा बोलायची आहे, जे काही तुमची इच्छा आहे ना, माझं घर व्हायचंय, नोकरीसाठी किंवा मुलबाळांसाठी जे काही तुमची इच्छा असेल तर ती संध्याकाळी तुम्हाला झोपताना बोलायची आहे आणि ते खरोखर आपली इच्छा पूर्ण झालेली आहे असं म्हणूनच आपल्याला झोपायचं आहे. तेवढी पॉझिटिव्हिटी आपल्यात आणून झोपायचं आहे. बघा खरं तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तर नक्की म्हणजे नक्की करा. आणि बघा या दिवशी खरं तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा देखील पाठ करू शकता, किंवा जरी शक्य नसेल तरी सिद्ध कुंजिका स्तोत्र तरी 11 वेळेस पठण करा, श्री सुद्धा पठण करा, किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा, कनकधारा स्तोत्र हे देखील तुम्हाला पठण करायचं आहे. ज्यांना खरंच लिहिता वाचता येत नाही त्यांनी युट्यूबला लावून सुद्धा देवासमोर बसून तुम्ही श्रवण करू शकता. जेवढं मनापासून जरी वाचता लिहिता येत नसलं तरी सुद्धा तुमची मनापासून श्रवण करणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. घरात लावून ठेवा, घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरात फक्त पॉझिटिव्ह वेव्स येतात, वातावरण शुद्ध होतं. बघा आणि खरंच म्हणजे
म्हणजे घरातलं जे माणसं आहेत तर त्यांच्यात सुद्धा पॉझिटिव्हिटी येते. तर बघा हे सर्व नक्की करा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. बघा तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच अनुभव येईल. आतापुरते एवढेच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.